चला की तुमच्याकडे माझं काम आहे. कशाचं काम आहे ग? चला तुम्हाला दाखवते कशाचं काम आहे. दाखवते कसलं माळवा बिळवा आलंय ती बघा की कसलं आलंय. पण खाली कशाला न्यायला लागली मला आता? आता बेत करायचंय म्हणल्यावर नको काय काय खाली कोथमीर ती धन ती लावलंय, भाज्या मेथ्या शेपू सगळं लावलंय. कशाचं बेत करायचंय आज? लय बेत बेत करते. अहो बेत मटण आणायचं आहे किलोभर. होय, हा, त्याला आज मंगळचं लय तलब झाली मटणाची सवर्ण. तलब झाली लय खावाटा लागले. ह्यातली घाण फिन काढ जाईल रानातली या लागले. लोकांच्या लागणी गुते घेतले त्याने हे रानात तरी बघत बसू. लोकांच कर तू काम. मग आता लोकांचं तुमच्या पप्पाने घेतली ती काम आता म्हणल्यावर ती करायची नाही ती का? पावसा पाण्यात घरात बसायचं तर खाली न्यायला लागली चला तुम्हाला दाखवते पाऊस पाण्याचं. पैसा कुठं आणायचा? परपंचाला किती काय काय का? लागतं. माळव काढायचंय काय तुला आता? चला की तुम्हाला दाखवते काय काढायचं ते. हं? चला पडच. बाय चिखल झालाय, पावसावर पाऊस आलाय. दाखवते चला. अगं जरा पावसा पाण्यात नवरा कामावून आलाय म्हणल्यावर कुठल्या मागणं उठाला? नवरा कामावून आल्यावर जरा चहा फी करून द्यावं म्हणून आलोय, तर तुझ्या माग मलाच खाली न्यायला लागली. अहो चहा करायला साखर नाही. साखर ना हा साखर संपली, चहापत्ती गुळाचा कराव. नवऱ्याला गरम करावं आले आले नसतं चहा नसतं कडक. आग तुझी माळव ग तुम्ही कुठं हुडकायची ह्याच्यात आता? हाय आता मग कशाला आणले खाली? अहो मी शेपूची भाजी बघ की किती भारी आली वाटते. कुठं आहे हो? चल बर पहिले. बोडचं झालं तुमच्या आईनं खुरप दिलं नाही. का? तुमच्या आईमुळे झालं हे सगळं. अगं मला माहित होतं आपदू नका म्हणलं होतं मला ह्याला. माळवा आपल्याच्याने होत नाही. मिरची रोप तर किती गोड आली ती वा. मग मिरच्या नातखो आले तेव्हा सवर मुळं सुद्धा एक नंबर आले ते. ह्या तुमच्या आईमुळे सगळा गोळ झाला. तुमच्या आई लई मिरची गोड आहे. मुळं फिळ एक नंबर आले. आई खुरपायला बसली तर खुरपू नको म्हणली, जरा तण मोठं होती म्हणली तुमची आई. हा ही आता बसाय कसं तर काढायचं खुरपायचं आता सवरनं. लोकांच्या लागणी घेतली ती करायची नाही त्या. मग आपलं घरचं पडाक ठेवून लोकांना लागणी करते. तुमच्या पप्पाला सांगा की तुम्ही. मिरच्याला फवारणी आली नाही का गं? कसली झाड आहे ती मिरची. खुरपले बाय कसलं गोड जार. अजून परत पावसानं महाग तण यायला लागलं आणि इकडे तर बघा बोर झालंय पाक. तुमच्या आईनंच खुरपू दिलं नाही. राहू दे म्हणली, जरा मोठं होती म्हणली मग खुरपायली. भाजीपाला लय सवर्ण तू लावले अगं चांगलं चांगलं. मग आवं पण खुरपून घ्या अगं. इकडे कसं खुरपल्यावर मिरच्या निसते दिसते. कसलं हवं ती पण ती मामामुळे खुरपान झालं ती पण. नाही तर कुठलं खुरपान होत होतं. कशी लेकरं हिंडती ती माझी. डांग 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 डांग. हा पावसा पाण्यात त्यांना लय गोड वाटते बघा. वरनं चिरचिरी यायला लागलंय, परत काळं भंगार आबाळ झालंय. वातावरण आपल्या गावाकडचं एवढं मस्त झालंय बघ. एक नंबर झाले. पाऊस बघा काळ बघ. हो काय शिपू आलाय सवरना. मग अहो लय भारी माळवा आला असता. किती कष्ट केली आहेत. मग एक दिवस आपुटा बदली तेव्हा हे आता असं कुठं माळवा आलंय. सरे दोरे कोणी काढली? नवऱ्यानं माझ्या पट्ट्यानं काढली नाक बैलावर खोळा काढली, नुसती बैलावर. बैलावर. बारकी सरी माळव्याला खुरपूनच घेणार. काय करावं मित्रांनो सांगा हिला. अहो काय नाही लोकांच्या लागणी गुते घेतले त्या. हा. आता एकरभर लागा नाही. उद्याच्याला ते आज बेन खांडलंय 50% बेन खांडलंय. परत ते उद्याच्याला ते ट्रॅक्टर मध्ये बेन न्यायचं सकाळ सकाळ पाट्ट उठून ते हातरून यायचं. मग संध्याकाळी मोटरची लाईट ती संध्याकाळी जायचं. मग ती बुडवायचं रातचं. बरं आणलेल्या कामाला काय कोथिंबीर मला ह्यात दिसेना. कुठे गेली कोथमीर देव जाणे बाई. कुठं लावली तुला ध्यानात नाही? मोर फिर बघावी चला ये. चला या सरांनी लावली हो इकडे लावली. कुठं हित जालिंद्र लावलाय काय तू? अहो जालिंदर नाही कोथमीर लावलेली. लय गोडजार लावलेलं व माळव. तुमच्या आईमुळे सगळा पचका झाला. काय केलं ग आमच्या आईनं? सारख्या आईमुळे पचका झाला पचका झाला. दिलं नाही तुमच्या आईनं. मग ह्यात कोथिंबीर लावलेली तर दिस नाही मला कुठं. हाय बघा तुम्हाला दाखवतो. बघा इकडे बघा. कुठं आहे? बघा इकडे बघा. अर काढ 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 मटणाला ढिली पड नको. बघा बघा. अर बघू हाय का नाही कोथमीर खरं सांगा बरं. हाय ग अगं. मग कसलं तर आलंय अहो कुरबू दिलं नाही तुमच्या आईनं. त्याच पाऊस येते बदा 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 पाऊस येते. मग पावसाची वेळी तर रान हिरवीगार नाही ती उगाच वातावरण असं झालं ना. खुरपान ती करायचं नाही का? खूप पण करायची मग? वरचा कसा फुटलाय ऊस पिवळा पाण्यामुळे झालाय पिवळा झाला. लय पाणी झालंय. मग काय ए मिरच्या तोडणू तू उपसा लागली मिरच्या. उपसी नको कसली व गोडजार माळवं लावलेलं. कोथिंबीर घे पटापटा वर जाऊ आपण. नाल्यावर जाऊन भेत आणतो खट्टा 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 कोंबडी कापूनच मटण. कोंबड्या नाही ते आपल्यात. मग तीच नाल्यावरच कापा लावतो त्यांना. कोंबडीचं मटण आणा 1 किलो भर. मस्तपैकी तळून मळून खाऊ द्या. पावसा पाण्याचं वातावरणात असल्या. वातावरणच तसं आहे आपल्या इकडं तर नजारा एक नंबर आहे नुसता. काढी कोथिंबीर मस्त मस्त जरा मस्त. कोथिंबीरच ओळखू नाही मला कुठं
कोथिंबीर आहे तीच कळ नाही. हा कुठं कोथिंबीर आहे तीच ठीक कळ. आहे समधी कोथिंबीरच आहे. जालिंदर उगवलाय गाव बरा, कुत्र्याचं गावात जास्त आहे. आणि तसलं ती वाकळ वाकळ आपल्या रानात आहे ग, पण खुरपल्यावर रानात खुळ जायचं एक समजा. नंबर होती तेव्हा खुरप दिलेलं आहे तुमच्या आईने. काय करा काय तर बघा आता कसं झालंय सण. बर कोथिंबीर काढ, चला वर जायचं आपल्याला. माळव ताळव समजा करून ओके करून खुरपून घ्या. कोथिंबीर उडकती मला कोथिंबीर. गावली 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 गावली. अगं शेजण लावले म्हणल्यावर शेजणी हुडकाव माणसाने, कसं पण हुडकून ये. होय हो हुडका लागली शेजारी दिसतंय का. छान आहे छान आहे अजून कोथिंबीर. तरी लय मोठी व्हायची आहे व. आपल्याला मटणापुरती काढ, बर बाकीचं जाऊ दे. आपल्या घरापाशी समजा आंब हिरवगार दिसू लागले समजा. अहो ती जळलेला सुद्धा आंबा फुटून आला. फुटून मग? यावं. कसला आलाय बघायचो का. एक नंबर आला आंबा आला आपल्या घरापासून. काय तर बघा ही कोथिंबीर आहे थोडीच गावली आहे. एवढ्यानं काय व्हायचं काय होईन ती होईन, करायचं कसं तर. काय हवं बघ की अजून 1 2 3 थॉम गावलं तर बघते. हो या इथं दिसते मला. हो हो इथं खाई घ्या. ओक मोर पण आहे, भरपूर आहे कोथिंबीर. ओक पलीकडे पण सरीला हाय. तुला दिसतच नाही तर काय करते. कुठं आहे हो? हाय काय तर राहू द्या मग. हो इथं हाय. कोथिंबीर काय आहे? भाजी आहे की. भाजी फिजी सांग ह्यांना जरा माहिती कशी लावायची कशी नाही, खुरपान कधी करायची कधी नाही सांगे. इथं आमचा सगळा पचका झाला खुरपणाचा. त्याला काय सांगा. ते म्हणते नी अगोदर तुम्ही खुरपलाय का म्हणते नी. आम्हाला शिकवायला लागला ज्ञान. अगं मग काय करते काम असले. इकडं बघ कसं दिसतंय रान आणि इकडं बघ. हे ती खुरपलंय हे खुरपलं नाही. तुमची आई म्हणली राहू दे म्हणली. परत खुरपायला म्हणली तण मोठं झाल्यावर. मग आता तण मोठं कधी व्हायचं कधी खुरपायचं. लय वैताग काय काय करा. वैताग चला ये आता घरी. आणि तू खटकुटीन करून मोठमोठी. तिकडं घास कसा आहे ऊस. वातावरण आपलं तारापूरचं बघण्यासारखं आहे तुझ्यासारखंच. नारळ आहे ती खाली नारळाची झाडं मोठी मोठी. चिंचेचं झाड आहे तिकडं. एक नंबर वातावरण आहे. आता उद्या जायचं लागणीला. बियाणं बुडवायला. कुठं आहे बियाणं कुठलं गाव आहे ती. गाव कुठं इथं जायचं तारापूर नाल्यावर. नाल्यावर जायचं हा तारापूर नाल्या उद्या ट्रॅक्टर मध्ये बसायचं समजा घराचा सट हा आणि बरं व्हायचा नट. हा. समजीजून व्हायचं नट. सकाळ सकाळ लय लवकर जायचं आहे. चिकन खाऊन जाऊ सकाळी मुरलेलं सकाळ सकाळ. होय होय खाऊन जाऊ की. आणा 1 किलो बर. अर्धा किलो संध्याकाळी खाऊन अर्धा किलो सकाळ खाऊ. मस्तपैकी मस्त करून तळून बिळून फ्राय बी करायचं आणि मस्तपैकी खायचं. एकटीच खाते बोलवी फिरवी. या की मटण खायला. आज मंगळवार आहे. हे बघा हे कोथमीर आता घेतली मी. आता ह्याचा करायचा भावानं बेत. 1 नंबर बेत करायचा. ह्याचा खारी ती काय खारी खोबरं टाकते ते. कमी गोड होता गोड लागेल मटण खारका. खोबरं लसूण आणि दही हिरवी हिरवी गार रानातली कोथिंबीर गावठी कोथमीर गावठी. वास येते. 1 नंबर वास येते. चला काय करायचं वर चला आता. मस्तपैकी काय धुवायचं आता स्वच्छ आणि टाकायची मिक्सरला बारीक करायचं. मग संध्याकाळी मस्त सूप देते नाही मला प्याला. देणार की सूप मस्तपैकी सूप करायचा आणि घाटा. सूप कसं करणार आहे नेमकी. हळद टाकून खोबऱ्याची पेस्ट टाकायची. हळद टाकायची मीठ टाकायचं. मग ते हलवायचं मटण टाकायचं त्यात पाणी वाटायचं. मग मस्तपैकी करायचं आणि खायचं. चला मग चला जाऊ द्या. मग काढा कुठं करते तुम्ही जाऊन मटण आणा. चला. चला.